तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे, आजच्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, दीपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगन कराडे साहेब, आजच्या या विषयाचे आता जे वक्ते आपलं उत्कृष्ट विचार मांडून गेले ते पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य नितीश नवसागरे साहेब, नांदेडहून डॉक्टर राजेंद्र गोनारकर साहेब, ॲडव्होकेट साबळे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले कोल्हापूर, सातारा आणि सांगलीचे उपासक आणि प्राध्यापक, अधिकारी, वकील, डॉक्टर आणि मित्र बंधू भगिनींनो, आता अनुसूचित जातीचे वर्गीकरण आणि परिणाम या विषयावर प्राचार्य नितीश नवसागरे, डॉक्टर गोनारकर आणि साबळे यांनी छान मांडणी केली. आता त्याच विषयावर परत मांडणी करण्यापेक्षा म्हणजे त्या न्यायालयाच्या निर्णयाचं विश्लेषण त्यांनी केलं, म्हणून मी त्या पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो की बाबासाहेबांची यासंबंधी भूमिका काय होती. तर सर्वात आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सर्व अनुसूचित जातीच्या लोकांना एकत्र ठेवण्याची होती. त्या संबंधी 29 जानेवारी 1932ला मुंबईला जेव्हा त्यांचं 114 संस्थांच्या वतीने दामोदर हॉलमध्ये त्यांना सत्कार करण्यात आला आणि त्यावेळी त्यांना मानपत्र देण्यात आलं, तर त्यावेळी त्यांनी जे उद्गार काढले किंवा जे भाष्य केलं ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणाले की माझा जन्म जरी महार जातीत झाला असला तरी मी सर्वस्वी महार लोकांसाठीच प्रयत्न करेन असे कधीच होणार नाही. उलट माझ्या समाजाला काहीच मिळाले नाही तरी चालेल, परंतु इतरांसाठी मी वाटेल ते करू शकेन. मात्र त्यांचे मला माझ्या कार्यात जीवाभावाचे सहकार्य पाहिजे. ते पुढं म्हणाले की आपल्या कार्यात आपल्या समाजातील निरनिराळ्या जातींनी एकी झाल्यावर पुढील गोष्टी एकमेकाच्या संमतीने गुण्यागोविंदाने सोडविणे मला अशक्य आहे असे वाटत नाही. म्हणजे सर्व लोकांनी एकत्र राहावं अशी त्यांची इच्छा होती. आणि काय झालं की या संमेलनामध्ये, या सत्कार कार्यक्रमामध्ये चर्मकार समाजातील पुढारी राजभोज, काजोरकर साहेब, पी बाळू म्हणू होते, हे सर्व आलेले होते. त्यावेळी त्यांनी भाषणात त्यांचा उल्लेख केला आणि म्हणाले की चर्मकार समाजाचे हे पुढारी या माझ्या सत्कार समारंभाला आले, हे बघून मला फार आनंद झाला. म्हणजे असे बाबासाहेब त्यावेळी म्हणाले. आणि त्यांनी गोलमेज परिषदेच्या काळातील एक गोष्ट सांगितली की अस्पृश्यांना स्वतंत्र अधिकार देण्यासाठी किंवा स्वतंत्र मतदारसंघ देण्यासाठी कसा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला किती विरोध होता याचं एक उदाहरण या सत्कार समारंभाच्या वेळी त्यांनी सांगितलं. तर त्यांनी म्हटलं की स्वतंत्र मतदारसंघाला जेव्हा त्यांनी मागणी केली, कारण बाबासाहेबांचं म्हणणं होतं की जे अस्पृश्य आहेत हे एक वेगळा घटक आहे, तो हिंदूंपासून वेगळा घटक आहे आणि त्यांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. गांधीजींची भूमिका होती की ते अस्पृश्य आहेत, हिंदूंचाच भाग आहे, त्यामुळे त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देणार नाही. गांधीजी म्हणायचे की
मी मुसलमानांना व शीख समाजाला सोडून इतर कोणालाही स्वतंत्र मतदारसंघ देऊ शकत नाही. तर असा तिथे एक अल्पसंख्याक समिती होती. गोलमेज परिषदेमध्ये लंडनला 30 ते 32 जे झाली, ती प्रतिनिधित्व, अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व बाबासाहेबांनी केलेलं होतं. आणि मुस्लिमांचे प्रतिनिधी याचेच आगा खान म्हणून होते त्या समितीमध्ये. तर गांधीजींनी हा विरोध बघून एकदा आगा खानकडे गेले. ते आधी तिच्या इंग्लंडच्या मार्केटमध्ये गेले. तिथे त्यांनी कुराण विकत घेतलं आणि ते कुराण घेऊन आगा खानकडे गेले, जिथं ते राहत होते तिथे. आणि आगा खानांना त्यांनी म्हटले की ह्या कुराणामध्ये कुठे आहे म्हणे की अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळं करण्याचं. तुम्ही यांना अस्पृश्यांना वेगळं करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघासाठी आंबेडकरांच्या मागणीला सहकार्य करू नये. तेव्हा आगा खान त्यांना म्हणाले की मी जर मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागतो तर आमच्या मुस्लिमांपेक्षाही अस्पृश्यांची परिस्थिती ही बिकट आहे आणि त्यामुळे मला त्यांच्या मागणीला विरोध करता येणार नाही. तर एवढा म्हणजे त्यांचा विरोध असताना बाबासाहेबांनी ते आपल्या त्यावेळी स्वतंत्र मतदारसंघ हा आपल्या मंजूर करून घेतला ब्रिटिशांकडून. आणि मग तुम्हाला माहीत आहे की मग ब्रिटिश रॅमसे मॅकडॉलचं पत्र आल्यानंतर गांधीजी उपोषणाला बसले आणि मग तिथे कॉम्प्रोमाइज करावं लागलं आणि संयुक्त मतदारसंघ मग मिळाला. आणि त्याचेच आरक्षण जे आहे, नोकऱ्यांचं आरक्षण आणि शैक्षणिक आरक्षण, हे त्यामध्ये त्याचे रूट कॉज आहेत. तिथूनच ते पुढे आलेलं आहे. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मी सर्व अस्पृश्यांच्या संरक्षणाच्या न्याय मागणीला पुढे नेत आहोत. सर्व म्हणजे त्यांचे ते शब्दप्रयोगच होते. इवन 28 ऑक्टोबर 1951ला लुधियाना येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की चर्मकार, भंगी हे सर्व समसमान आहेत, आपण एका जमातीचे लोक आहोत. म्हणजे त्यांना सर्व वेळोवेळी ते एकमेकाला एक समजायचे, सर्व अस्पृश्यांच्या जातींना, म्हणजे आजच्या ज्या अनुसूचित जाती आहेत. कारण ह्या अस्पृश्यांच्या जातीलाच पुढे चालून अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग करण्यात आला. म्हणजे ब्रिटिश लोकांनी पुढे 21 जुलै 1946ला अहिल्याश्रम जे पुण्याला आहे तिथे त्यांचं एक भाषण झालं. तर त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितले की माझ्या मागे हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य आहेत. नामशूद्र जे होते बंगालमधील, त्यांनी निवडून दिलं होतं बाबासाहेबांना संविधान सभेवर. तर त्यांचा त्यांनी उल्लेख केला की नामशूद्रांनी मला निवडून दिले आणि ते काय म्हणतात, सर्व अस्पृश्य माझ्या पाठीमागे आहेत. आणि त्यांनी सांगितलं की ब्रिटिश लोकांनी अनेक वेळा घोषणा केली अस्पृश्यांसाठी काही मदत करण्याची, विशेष सवलती देण्याची, परंतु जेव्हा कॅबिनेट मिशन आला, आता कॅबिनेट मिशन म्हणजे 1946ला जे ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी जे मिशन पाठवलं होतं, योजना दिली होती, तर त्या मिशनमध्ये त्यांनी म्हटलं, बाबासाहेब म्हणाले की कॅबिनेट मिशनमध्ये ब्रिटिशांनी काहीच तरतूद केली नाही. आणि तेव्हा मी चंग बांधला की मी घटना समितीत जाण्याचा त्यांनी चंग बांधला, निश्चय केला का घटना समितीमध्ये जाऊन अस्पृश्यांच्या समाजाच्या कल्याणासाठी, सामाजिक कल्याणासाठी किंवा उत्थानासाठी मी काहीतरी करील. आणि तेही 6 कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे असे ते त्यांचे त्या अहिल्याश्रममधले उद्गार आहेत. त्यात ते असेही म्हणतात की या देशातील कोणत्याही जातीने, धर्माने, वर्गाने आमच्यावर वर्चस्व गाजवता कामा नये आणि गुलामगिरीला ठोकरीने उडवले पाहिजे. हे त्यांनी त्या
यामध्ये म्हटलं अहिल्याश्रमच्या भाषणामध्ये, तर ते एका महार जातीसाठी नाही म्हटलं तर संपूर्ण अस्पृश्यांसाठी ते त्यांचे उद्गार होते. परत त्यांनी 2 जून 1936ला जे अखिल मुंबई इलाका मातंग परिषद झाली, तर त्यामध्ये मातंग समाजाच्या वतीने ठराव करण्यात आले होते की आमचे पुढारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहतील, असा ठराव मंजूर केला. आणि धर्मांतर करण्याचा सुद्धा त्यांनी त्यावेळी ठराव मंजूर केला होता. आणि त्यामध्ये नंतरच्या काळामध्ये काही मातंग बंधू पण त्यांच्यासोबत आलेत. तर अशा रीतीने बाबासाहेबांचा जो प्रयत्न होता तो सर्व अस्पृश्यांना एकत्र ठेवण्याचा होता. ते म्हणतात की सर्व अस्पृश्य जेव्हा एकत्र येतील तेव्हा आमचा लढा एका सूत्रात जेव्हा आम्ही गोवू तेव्हा भेदभाव नाहीसा होईल आणि त्यांना सामर्थ्यवान व संघटित करू. हा सुद्धा एक म्हणजे त्यांनी धर्मांतराचा हेतू म्हटलं होतं, परंतु सर्व अस्पृश्य हे एकत्र राहावे असाच त्यांनी प्रयत्न केला. कारण आता सर्वोच्च न्यायालयाच्या वर्गीकरणाच्या निर्णयामध्ये होमोजिनियस म्हणजे एक संघ आणि हेट्रोजिनियस म्हणजे बहुसंख्य किंवा बहुआयामी असे जे 2 मुद्दे आले, तर सर्वोच्च न्यायालयाने हे म्हणजे हेट्रोजेनियस आहे, होमोजिनियस नाही अशा रीतीचं मत व्यक्त केलं. परंतु बाबासाहेबांनी हे अस्पृश्य आहेत म्हणून सर्वांना स्पर्शभेद चालत नाही, सर्वांचा स्पर्शभेद चालत नाही म्हणून हे होमोजिनियस आहे अशी भूमिका त्यावेळी घेतलेली होती. तर त्याला म्हणजे J.S. हटन नावाचे जे ब्रिटिश अधिकारी होते 1931ला त्यांनी डिप्रेस्ड जाती यांची एक जनगणना केली होती. त्यावेळी डिप्रेस्ड क्लास म्हणत होते. तर त्यावेळी त्यांचे जे काही निकष लावले होते त्या निकषामध्ये असे निकष होते की अशा कोणत्या जाती आहेत की ज्यांना ब्राह्मण त्यांच्याकडे पूजेला जात नाहीत, अशा कोणत्या जाती आहेत की न्हावी त्यांचे केस कापत नाही, कपडे शिवणारे शिंपी हे त्यांच्याकडे कपडे शिवत नाही, किंवा पाणी पुरवणारे पाणी पुरवत नाही, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्या स्पर्शाने उच्चवर्णीय हिंदूंना विटाळ होतो, अशा कोणत्या जाती आहे की ज्यांच्या हातचे पाणी उच्चवर्णीय हिंदूंना चालत नाही, किंवा अशा कोणत्या जाती आहे की ज्यांना सार्वजनिक ठिकाणी म्हणजे रस्ते, विहीर, शाळा, धर्मशाळा याचा वापर करण्यास मनाई आहे, किंवा अशा कोणत्या जाती आहेत की ज्यांना हिंदू मंदिरात प्रवेश करण्यास मनाई आहे, अशा कोणत्या जातीतील उच्च शिक्षित व्यक्ती सोबत उच्च शिक्षित लोक समानतेने वागत नाहीत, अशा जाती केवळ त्यांच्या स्वतःच्या अज्ञान व दारिद्र्यामुळे उपेक्षित आहे, अशा कोणत्या जाती आहेत की ज्या उपेक्षित आहेत. म्हणजे हे असे निकष लावलेले होते. आणि या निकषाच्या आधारे जो डिप्रेस क्लास म्हणून ब्रिटिश जनगणना आयुक्त होते J.S. हटन यांनी 1931 साली डिप्रेस क्लासची जनगणना करून तो अहवाल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सादर केला होता. आणि ह्या जातींना म्हणजे बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये जी मांडणी केली, जे आरक्षण मागितलं, त्यानुसार मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जो ब्रिटिशांनी केला, तर त्यामध्ये त्या कायद्याच्या परिशिष्ट 1 कलम 26मध्ये शेड्यूल कास्टची व्याख्या दिली. आणि ब्रिटिश सरकारने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शेड्यूल कास्ट ऑर्डर 1935 हा आदेश 30 एप्रिल 1936ला लागू केला. आणि या आदेशामध्ये अनुसूचित जातीची यादी दिली. ही यादी ब्रिटिश जनगणना अधिकारी J.S. हटन जे आहे, मी जे आता सांगितलं त्यांनी जे डिप्रेस क्लासचा अहवाल बनविला होता त्यावरून केली होती. आणि तीच सूची म्हणजे भारत संविधान लागू झालं 26 जानेवारी 1950ला. तर संविधान बनवत असताना बाबासाहेबांना काही खासदारांनी म्हटलं होतं की आपण अनुसूचित जाती, जमाती, OBC यांची एक सूची संविधानामध्ये द्यावी.
तर बाबासाहेब म्हणाले होते की अशी सूची जर मी दिली तर ते संविधान फार मोठं होईल, हे काम आपण राष्ट्रपतीवर सोपवू म्हणाले. आणि मग 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं. त्यावेळी ती सूचीच नव्हती. अनुसूचित जाती कोण, जमाती कोण, ओबीसी कोण. तर ओबीसीचा तर काही सर्वे झालेला नव्हता, परंतु अनुसूचित जाती जमातीचा सर्वे हा जे.एस. हटनच्या जनगणनेवरून जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये घेण्यात आला होता, मग ती जी सूची होती ती भारताच्या म्हणजे राष्ट्रपतीद्वारा मंजूर करून ऑगस्ट 1950ला म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर 7-8 महिन्यांनी अनुसूचित जाती आणि जमातीची सूची घोषित करण्यात आली. म्हणजे त्याला नाव दिलं संविधान अनुसूचित जाती आदेश 1950 आणि जमातीसाठी संविधान अनुसूचित जमाती 1950. तर ह्या सर्व जातीची यादी एकत्र करण्यात आली आणि सर्वांना तेव्हापासून रिझर्वेशन देण्यात आलं. आणि सर्व मिळून म्हणजे सर्वांना असं वेगवेगळं देण्याची काही त्यामध्ये तरतूद नव्हती आणि नाही. तर बाबासाहेबांनी सर्वांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. याचं आणखी उदाहरण म्हणजे सायमन कमिशन 1928ला जेव्हा भारतामध्ये सायमन कमिशन आलं इथल्या शैक्षणिक परिस्थिती, सामाजिक परिस्थितीचा अहवाल घेण्यासाठी, तेव्हा त्यांच्यासमोर बाबासाहेबांची साक्ष झाली. त्यावेळी बाबासाहेबांनी ते प्रश्न उत्तरी साक्ष असायची कोर्टात चालते तशी. तर तुम्ही अस्पृश्य कोणाला म्हणता, तर त्यांनी म्हटले की ज्यांचा स्पर्शभेद उच्चवर्णीय हिंदूंना चालत नाही त्यांना अस्पृश्य म्हणतो. मग एकेका जातीचं पण त्यांना विचारणं आलं, चांभार हे अस्पृश्य आहेत का? कारण त्यांची काही चांभारांची परिस्थिती व्यावसायिक होते, चांगली होती. तर त्यावरून त्यांना विचारण्यात आलं. ते म्हणाले यांचा स्पर्शभेद चालत नाही, त्यामुळे ते अनुसूचित जातीमध्ये येतील, त्यांना आरक्षण लागेल. मातंगाबद्दल सगळ्या जातींबद्दल त्यांनी त्यामध्ये त्याचा रेफरन्स दिला की बा यांचा स्पर्श चालत नाही आणि स्पर्शभेद हे एक मुख्य कारण म्हणजे हे एक होमोजेनियस कारण धरून त्यांना आरक्षणाची त्यांनी मागणी केली. गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा सर्वांसाठी त्यांनी मागणी केली. असा पृथक असं एकेका जातीसाठी वेगवेगळी मागणी केली नाही, तर ते अस्पृश्य आहेत सर्व म्हणून त्यांनी मागणी केली. तसंच 1 मे 1931ला लोथियन समिती आली होती. त्यात भारतीय म्हणजे मताधिकार समिती होती. त्यावेळी तर म्हणजे कोणाला मतदान करण्याचे अधिकार देण्याचा हा विषय होता. तर काही लोकांनी मांडलं होतं आपल्या देशातले की फक्त जे इन्कम टॅक्स भरतात, जे नोकरीवर आहे, अशा लोकांनाच मतदानाचा अधिकार द्यावा. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे आणि त्यामध्ये विशेषतः त्यांनी दलित वर्गासाठी टिप्पणी सादर केली होती आणि दलित वर्गांना मतदानाचा अधिकार पाहिजे ही मागणी त्यांनी केली. म्हणजे वेळोवेळी बाबासाहेबांनी अस्पृश्यांसाठी म्हणजे अनुसूचित जातीसाठी एकत्रपणे मागणी केली. त्यांची जी दृष्टी होती ही सर्व अनुसूचित जातींनी एकत्र राहावं आणि त्या दृष्टीने तसा जो त्यांचा जो काय म्हणतात त्याला फोरकास्टिंग असते म्हणजे दूरदृष्टी असते महापुरुषांची. अशा महापुरुषांच्या दूरदृष्टीला फार महत्त्व असते, त्यांचा फार अभ्यास असतो की यांच्यामध्ये एकी राहावी, बंधुभाव राहावा या उद्देशाने त्यांनी ती मांडणी केली होती. त्यानंतर जी आदरणीय बेला त्रिवेदी यांनी आपल्या जजमेंटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक रेफरन्स दिला आहे, संविधान सभेतील एक रेफरन्स दिला की ज्यावेळी 341 कलम जे आहे म्हणजे 300B हे पूर्वीचं कलम होतं ड्राफ्टमधलं, त्यावर जेव्हा चर्चा झाली आर्टिकल 300Bच्या अनुषंगाने मग 341, 342 तयार करण्यात आलं. म्हणजे 341 काय आहे की अनुसूचित जाती जमाती घोषित करण्याचे अधिकार हे सुरुवातीला राष्ट्रपतीला होते आणि नंतर पार्लमेंटला म्हणजे पार्लमेंट
कुठल्याही अनुसूचित जाती एखादी जात ॲड करणे किंवा डिलीट करणे, जात किंवा वर्ग, कारण शेड्यूल कास्टची जे कलम 366-24 नुसार संविधानात व्याख्या दिली आहे तर त्याला नुसती जातच जाईल असं नाही, तर जात किंवा वर्ग, जातीचा वर्ग म्हणजे एखादा कास्ट ऑर इट्स ग्रुप असे शब्द आहेत, म्हणजे एखादा वर्गसुद्धा अनुसूचित जातीमध्ये जाऊ शकतो. तर त्याला ॲड करणे किंवा त्यातून काढून टाकणे म्हणजे डिलीट करणे हे अधिकार पार्लमेंटला दिले. हे तर त्यावेळी बाबासाहेबांनी त्यावेळी म्हटलं आहे की व हे अधिकार पार्लमेंटला यासाठी देत आहे आपण, आणि पार्लमेंट ठराव मंजूर करेल आणि राष्ट्रपतीद्वारे ते घोषित होईल, कारण ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय प्रभाव येऊ नये अशी त्यांची भूमिका होती. आता हे अधिकार त्यांनी काही त्यावेळी राज्यांना दिले नाही. आता सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की हे ॲडिशन किंवा डिलिशन नाही, तर हे क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आहे, त्यामुळे हे राज्यांना देता येईल असं बहुमताने. फक्त बेला त्रिवेदी, जस्टिस बेला त्रिवेदी यांनी तसं मत मांडलं नाही. त्यांनी बेला त्रिवेदींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 17 सप्टेंबर 1949चं संविधान सभेतील भाषण उद्धृत करून आपलं जजमेंट दिलं, आणि त्यांचं एक मत मात्र त्यामध्ये विरोधात होतं. तर ते मत याचसाठी होतं की या यादीवर राजकीय दबाव येऊ शकतो, प्रेशर येऊ शकतो, म्हणून कुठल्याही प्रकारचे राज्यांना त्यांनी अधिकार दिलेले नव्हते. तर ही जरी स्पेसिफिक त्यामध्ये म्हटलेलं नाही की व राज्यांना अधिकार आहे नाही आहे, परंतु जेव्हा असं ठरतं की हे अधिकार पार्लमेंटला राहतील तेव्हा ही संविधानिक पॉलिसी, एक मेंडेट किंवा एक नीती हे समजून हे सर्व याबाबतचे म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या बाबत काना विलांटी मात्रासुद्धा बदल करण्याचे अधिकार हे पार्लमेंटलाच आहेत आणि असायला पाहिजे. परंतु वर्गीकरण करून त्यामध्ये ABCD करणे हा याला जी मंजुरी राज्य सरकार करू शकते असं सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे. त्यामुळे बिघडणार काही नाही, परंतु एवढं होईल की अनुसूचित जातीमध्ये गटबाजी होईल. आपापसामध्ये जो मैत्रीभाव राहील, जो बंधुभाव असायला पाहिजे तो राहणार नाही. म्हणजे बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं त्याच्या ते विपरीत होतं. आणि काही असे प्रतिगामी शक्ती असतात की ज्यांना ही भांडणं लावायची असतात. आपापसामध्ये नेहमी हे वेगवेगळे राहिले पाहिजेत, एकत्र राहू नये. तर त्यांची तो जो हेतू असतो डिवाइड अँड रूलचा तो त्यांचा साध्य होतो. तर आणि कुठलीही जात कोणाला अडवत नाही. म्हणजे सर्व सुरुवातीला शिक्षणाचा जिथे शिक्षण असतं तर त्या शिक्षणाच्या आधारे सर्वांना कुठलीही कॉम्पिटिशन एक्झामिनेशन आहे ते देण्याची संधी असते. त्यामुळे कोणी कोणाला अडवत नाही. कित्येक आमचे मातंग समाजातील बंधूंचे मुलं मुली विदेशात आहेत, चांगल्या पोस्टला आहे, चर्मकार समाजाचे आहेत. असं काही नाही की कोणी कोणाला मागं टाकतं. आणि प्रत्येक समाजाची प्रगती ही काही अनुसूचित जातीतल्या सर्व जातींची झालेली नाही आहे. आज जर जनगणना केली तर बौद्ध समाजाची सुद्धा परिस्थिती अद्यापही मागे आहे. हे इथं बसलेले जे सूटबुटातील 4 लोक दिसतात, तुम्ही आम्ही, हे फार बोटावर मोजणे. आता यांची लोकसंख्या 1 कोटीच्या जवळ आहे बौद्धांची. 8 ते 9% बौद्ध आहे. त्यामुळे असं वाटते लोकांना की हे खूप पुढे गेले. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की जागृतीचा विस्तव तेवत ठेवा, म्हणून बौद्ध समाजामध्ये नेहमी कार्यक्रम, एखाद्या विषयावर चर्चा ही चालू असते. त्यामुळे इतरांना असं वाटतं की बा हे खूप पुढे गेलेलं आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेमध्ये म्हणजे आजही गावखेड्यामध्ये जाऊन बघाल तर शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, नोकऱ्या नाही आहेत, आणि शेतीवर काम करणारा मजूर वर्ग असं प्रचंड. त्याचे जर जनगणना केली तर हे सर्व आकडेवारी समजून येईल. आणि झालं काय की
सरकारनी जो बॅकलॉग आहे, म्हणजे ज्या जागा भरलेल्या नाही, ह्या लाखाच्या वर जागा महाराष्ट्रात सुद्धा भरलेल्या नाहीत, बॅकलॉग आहे. हा बॅकलॉग जर वेळोवेळी भरला तर हा मुद्दा येणारच नाही. नोकऱ्या जर लागायला लागल्या सगळ्यांना, किंवा हा जे खाजगीकरण, आता खरं म्हणजे तर सर्व आरक्षणवादी समूहांनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांनी ह्या खाजगीकरणाच्या विरुद्ध मोठा लढा द्यायला पाहिजे. इतके सरकारी उपक्रम खाजगी करून टाकले आणि त्यामुळे तिथले आरक्षणच हे नष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे मग जागा कमी झाल्या. लोकांना, सर्व समाजाच्या उमेदवारांना, विद्यार्थ्यांना जर नोकऱ्या लागायला लागल्या, या खाजगीकरणामुळे ज्या नोकऱ्या गेल्या, हे जर झालं असतं तर कदाचित ही मागणी पण पुढं आली नसती. जेव्हा हा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा एकमेकाकडे बघितलं जाते, बाबा आम्हाला नाही आहे, यांना मिळतं, यांना नाही. पण ही वस्तुस्थिती अशी आहे की यामध्ये जेव्हा तुम्ही एकत्र राहाल सर्व, तरच यावर मात करता येईल. आणि ज्यांना राजकारण करायचं असतं ते लोक आपोआप एका गटाला वेगळं करतात आणि त्याला प्रोत्साहन देतात, दुसऱ्या गटाला वेगळं करतात. तर ह्या प्रवृत्तीपासून सर्व जातींनी सावध राहिलं पाहिजे. शिवाय माझ्या असंही लक्षात येतं की महाराष्ट्रामध्ये जशा 59 जाती आहेत अनुसूचित जातीमध्ये, तर 59च्या बऱ्याचशा जातींना वर्गीकरणाची काही त्यांनी मागणी केली नाही, त्यांना मागायचंही नाही. आता यासंबंधी महाराष्ट्र सरकारने एक समिती नियुक्त केलेली आहे, मागे त्याची बातमी आलेली होती. तर त्यामध्ये त्यांनी सर्व जातीच्या, म्हणजे 59 जातीच्या प्रतिनिधींचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेतलं पाहिजे आणि त्यानंतरच निर्णय घेतला पाहिजे. आपलं असं समजू नये की सर्व जातींना वर्गीकरण पाहिजे. ज्यांना वर्गीकरण नको तरी सुद्धा वर्गीकरण करायचं, हे सुद्धा म्हणजे नैसर्गिक न्यायाला, म्हणजे लॉ ऑफ नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो, त्याच्या अगेन्स्ट आहे ना. म्हणून, आणि तेही हा महाराष्ट्र जो आहे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे. प्रबोधनकारी विचार इथं पेरलेले आहेत. अण्णाभाऊ साठे, संत गाडगे महाराज, ह्या सर्व लोकांच्या विचारांनी इथे समानतेची बीज येथे पेरलेले आहे. तेव्हा सर्व अनुसूचित जातीच्या लोकांनी, पुढाऱ्यांनी सतर्क व्हावं. मग ते आमचे चर्मकार बंधू असतील, मातंग बंधू असतील, बौद्ध समाजाचे असतील, वाल्मिकी समाजाचे असतील, यांनी सतर्क राहावं की हे जे एकता आहे त्या एकतेचं बळ फार मोठं असतं. यामध्ये फूट पाडणारे जे लोक आहे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हा तात्कालिक जो लाभ आणि त्याच्यापासून जे हे लालूच दाखवल्या जाते, यापासून सावध असलं पाहिजे असं मला वाटतं. की बाबासाहेबांना जेव्हा सर्वांना एकत्र ठेवायचं होतं तेव्हा आपण एकत्र राहण्याचा, एकीचं बळ जे आहे त्यामधून बंधुभाव निर्माण होतो. हा बंधुभाव नेहमीसाठी कायम राहिला पाहिजे, वृद्धिंगत झाला पाहिजे असं मला वाटतं. तर बंधूंनो, मला आपण इथे पाचारण केलं साहित्य संमेलनामध्ये, माझ्याकडे हा विषय दिला, त्यासाठी मी आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक जगन कराडे साहेब, त्यांचे सर्व संस्थेचे पदाधिकारी यांचा आभारी आहे. तसेच आमचे चावरे साहेब जे कोल्हापूरचे आहेत, त्यांनी मला निमंत्रित करावं यासाठी कराडे साहेबांकडे आग्रह धरला, त्यांचाही मी आभारी आहे. आपण मला ऐकून घेतलं त्यासाठी मी आपला आभारी आहे. मी आपले 2 शब्द इथे संपवतो. जय भीम. अनिल वैद्य हे चॅनल आहे. या चॅनलवरून आम्ही विचारवंतांचे विचार व्यक्त करत असतो. तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं. त्याला बेल बटन जे आहे खाली ते टिक करावी, त्याला बटन दाबावं. म्हणजे आपण सबस्क्राईब करा, त्याला लाईक जर वाटलं तर लाईक करा, शेअर पण करा, दुसऱ्यांना फॉरवर्ड पण करा. हे विचार सर्वांपर्यंत गेले पाहिजे.
खालचं बटन सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील हे विचार.